येणाऱ्या बुधवारी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहोत। सोमवार आणि मंगळवारी अधिवेशनाच्या 2 दिवसात सभागृह काय दिलासा देतो यावर बरंच काही अवलंबून राहील। आणि जर समजा काही झालं नाही तर असं समजायला हरकत नाही, यांना तोडगा काढायचाच नाही। जे काही यंत्रसामग्री असेल, शेती अवजारं असतील, गुरंढोरं असतील, शेळ्या मेंढ्या असतील, हे इथं जमा व्हायला, मुक्कामी यायला सुरुवात होईल। पोलीस बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला, आम्ही वेगवेगळे लढायलाही समर्थ आहोत। और प्रत्येकाच्या सोबत तुम्हाला पोलीस बळ देणं शक्य होणार नाही। मोठमोठ्या विहिरी आहेत, मोठमोठे झाडं आहेत, हाय टेन्शन लाईन गेलेली आहे। प्रत्येकाच्या गावात 2-2, 3-3 जलकुंभ आहेत, मोठाल्या टाक्या। हे सगळं याच्याकरता सांगतो की हा इशारा समजा, आमची मानसिकता समजा किंवा काही समजा। समृद्धीबाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज 72 दिवस पूर्ण झालेत। गेल्या 15-20 दिवसापासून जी घालमेल, जी धावपळ, जे मला वाटतं मागच्या टप्प्यातील आंदोलनाच्या वेळीच करायला पाहिजे होतं, आता फार उशीर झाला जरी असला तर देर आहे दुरुस्त आहे या प्रमाणे येणाऱ्या बुधवारी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहोत। कारण की शासन प्रशासनानं ठरवूनच टाकलंय की याच्यातून तोडगा काढायचाच नाही, असं आता म्हणजे वाटायला लागलं। येणाऱ्या 1-2 दिवसात सोमवार आणि मंगळवारी अधिवेशनाच्या 2 दिवसात सभागृह काय दिलासा देतो यावर बरंच काही अवलंबून राहील। आणि जर समजा काही झालं नाही तर असं समजायला हरकत नाही, यांना तोडगा काढायचाच नाही। आता आपण बघताय इथं CCTV कॅमेरे लागलेत, उद्या सगळीकडं लाइटिंगची व्यवस्था होईल। परवा सकाळपासूनच जे काही यंत्रसामग्री असेल, शेती अवजारं असतील, गुरंढोरं असतील, शेळ्या मेंढ्या असतील, हे इथं जमा व्हायला, मुक्कामी यायला सुरुवात होईल। 2 दिवस आम्ही इथंच थांबू, 2 दिवसात काय तोडगा निघतो ते बघू। आज DYSP श्री आनंद कुलकर्णी साहेब आणि तालुका जालना ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोषजी साबळे इथे आले होते। कुलकर्णी साहेबांनी त्या दिवशी जशी मध्यस्थी केली तसं त्यांनाही वाटलं की प्रशासन तोडगा का काढत नाही। त्यांनी SDM रामदास दौंड साहेबांशी संपर्क केला, त्यांचं माझं बोलणं करून दिलं। ते त्यांच्या पातळीवर ज्या काही कामं बाकी आहेत ते करण्याबद्दल सकारात्मक आहे। तसं त्यांनी आश्वासनही दिलं की सोमवारपासून मी सगळे कामं तातडीनं हाती घेतो आणि युद्ध पातळीवर यंत्रणा राबवून करतो। परंतु मेन मूल्यांकनाचा प्रश्न आहे, तो काही सुटताना दिसत नाही आणि तो सुटल्याशिवाय आम्ही काही पिच्छा सोडत नाही। त्यामुळे आता शेवटचा पर्याय आमच्याकडे एकच आहे। मी कुलकर्णी साहेबांना सांगितलं की आम्ही जे काही करू ते लोकशाही मार्गाने करू, आम्ही धडक देऊ। सकाळी किती वाजता तिथं पोहोचू सांगता येत नाही। प्रशासन, शासन सगळ्यांना झोपेतून जागं करू। जर तुम्ही पोलीस बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही वेगवेगळे लढायलाही समर्थ आहोत। परंतु वेगळे लढून आम्ही एकदा विभक्त झालो याच्यातून की परिस्थिती आणखी चिघळेल। कोणता शेतकरी काय टोकाची भूमिका घेईल हे सांगता येत नाही। और प्रत्येकाच्या सोबत तुम्हाला पोलीस बळ देणं शक्य होणार नाही, कारण की प्रत्येकाच्या शेतात विजेचे मोठाले टावर आहेत, मोठमोठ्या विहिरी आहेत, मोठमोठे झाडं आहेत, हाय टेन्शन लाईन गेलेली आहे। प्रत्येकाच्या गावात 2-2, 3-3 जलकुंभ आहेत, मोठाल्या टाक्या। हे सगळं याच्याकरता सांगतो की हा इशारा समजा, आमची मानसिकता समजा किंवा काही समजा। त्यामुळं पोलीस प्रशासनानं आम्हाला तिथपर्यंत जाऊ द्यायचं आहे। नाही जाऊ दिलं तरी आम्ही जिथं तुम्ही थांबवताल तिथं बिराड टाकू। आणि या निमित्तानं जे काय आमचा संकल्प आहे, जे काय आम्हाला करायला तुम्ही भाग पाडताय ते आम्ही पूर्ण करू। शासनही पाहतं की शेतकऱ्यांना कसं देशोधडीला लावायचं। मग ह्या निमित्तानं आमची जी भूमिका राहील ती ना रहेगा बास और ना बजेगी बासुरी ह्याप्रमाणे राहील। परंतु एक लक्षात ठेवा, जेव्हा सामान्य माणूस रस्त्यावर उतरतो तेव्हा क्रांती होते आणि क्रांतीतून काय निष्पन्न होईल हे येणारा काळच ठरवेल।